नमस्कार. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता का रखडलाय आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या खात्यात जमा होणार तरी कधी? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया. हो, हाच तो प्रश्न आहे जो सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसलाय. आपल्या हक्काचे पैसे का अडकलेत याबद्दल एक प्रकारची अस्वस्थता आहे. पण काळजी नसावी. चला यामागचं कारण काय आहे ते समजून घेऊ. बरं, तर मग पेमेंटमध्ये नेमका अडथळा आलाय तरी कुठे? सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे? चला, सगळ्यात आधी आपण फॅक्ट्स काय आहेत ते तपासूया. आता इथे बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होत आहे. केंद्राकडून येणारे पीएम किसान योजनेचे पैसे वेळेवर जमा झालेत. पण आपल्या राज्याच्या नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता साधारणपणे त्यानंतर 15 दिवसात येतो ना, तो मात्र अजूनही आलेला नाहीये. तोच रखडलाय. तर मग प्रश्न हा आहे की हा निधी थांबला का? याचं एकच आणि अगदी स्पष्ट कारण आहे, ते म्हणजे निवडणुका आणि त्यानंतर प्रशासकीय पातळीवर झालेले बदल. म्हणजे नेमकं काय झालं? तर बघा, राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर साहजिकच प्रशासकीय कामांची धांदल उडाली. कामांचा क्रम बदलला आणि त्याचा परिणाम म्हणून जे थेट लाभ हस्तांतरण असतं म्हणजे डीबीटी, ती प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली. पण इथे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, आणि ती म्हणजे ही योजना बंद झालेली नाहीये, अजिबात नाही. फक्त पैशांना यायला उशीर होतोय, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही. खो, सगळं मान्य आहे. पण मूळ प्रश्न तोच राहतो, पैसे मिळणार कधी? हाच तर कळीचा मुद्दा आहे, नाही का? चला तर मग त्या अपेक्षित तारखेबद्दलच बोलूया. आता जी माहिती समोर येते त्यानुसार असं दिसतंय की 10 जानेवारी 2026 पर्यंत हा 8वा हप्ता खात्यात जमा व्हायला हवा. म्हणजे ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ही तारीख लक्षात ठेवण्यासारखी आहे. बरं, आता पैसे तर येणार, पण ते आपल्या खात्यात व्यवस्थित विना अडथळा यावेत यासाठी काही गोष्टी आपण तपासून घ्यायला हव्यात. एक छोटीशी पण खूप महत्त्वाची चेकलिस्ट आहे. चला त्यावर एक नजर टाकूया. या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, बँक खात्याची केवायसी पूर्ण आहे का ते तपासा. दुसरी गोष्ट, आपला जो फार्मर आयडी आहे तो व्यवस्थित आहे की नाही हे बघा. तिसरं, आपल्या जमिनीच्या नोंदी म्हणजे 7/12 तो अपडेटेड हवा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल नंबर हा आधार आणि बँक खात्याशी जोडलेला असायलाच हवा. यातली एक जरी गोष्ट राहिली ना तरी पैसे अडकण्याची शक्यता असते. आता एक गंमत बघा, म्हणजे या विलंबात सुद्धा एक चांगली गोष्ट लपलेली आहे. एक सकारात्मक बाजू आहे. ती काय आहे ते पाहूया. झालंय असं की हा जो वेळ मिळालाय ना, त्याचा उपयोग सरकार पडताळणीसाठी करतंय. म्हणजे काय, तर जे अनेक लाभार्थी काही कारणांमुळे मागे राहिले होते, ज्यांची कागदपत्रं अपूर्ण होती, त्या सगळ्यांची पडताळणी आता एकाच वेळी पूर्ण केली जात आहे. त्यामुळे आणखी जास्त लोकांना या योजनेचा फायदा मिळू शकेल. आणि याचाच एक मोठा फायदा म्हणजे ज्यांचे आधीचे हप्ते सुद्धा अडकले होते ना, त्यांना कदाचित सगळे पैसे एकत्रच मिळतील. विचार करा, एकदम मोठी रक्कम खात्यात जमा झाली तर शेतीच्या खर्चासाठी किती मोठा आधार मिळेल. आणि जाता जाता हा एक प्रश्न मागे सोडून जातो की योजना योग्य वेळेची वाट पाहतात हे खरं आहे, पण आपला शेतकरी तो कोणाची वाट पाहतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच शोधावं लागेल. नमस्कार. आता इथे बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होत आहे. केंद्राकडून येणारे पीएम किसान योजनेचे पैसे वेळेवर जमा झालेत. पण आपल्या राज्याच्या नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता साधारणपणे त्यानंतर 15 दिवसात येतो ना, तो मात्र अजूनही आलेला नाहीये. तोच रखडलाय. तर मग प्रश्न हा आहे की हा निधी थांबला का? याचं एकच आणि अगदी स्पष्ट कारण आहे, ते म्हणजे निवडणुका आणि त्यानंतर प्रशासकीय पातळीवर झालेले बदल. म्हणजे नेमकं काय झालं? तर बघा, राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर साहजिकच प्रशासकीय कामांची धांदल उडाली. कामांचा क्रम बदलला आणि त्याचा परिणाम म्हणून जे थेट लाभ हस्तांतरण असतं म्हणजे डीबीटी, ती प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली. पण इथे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, आणि ती म्हणजे ही योजना बंद झालेली नाहीये, अजिबात नाही. फक्त पैशांना यायला उशीर होतोय, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही. खो, सगळं मान्य आहे. पण मूळ प्रश्न तोच राहतो, पैसे मिळणार कधी? हाच तर कळीचा मुद्दा आहे, नाही का? चला तर मग त्या अपेक्षित तारखेबद्दलच बोलूया. आता जी माहिती समोर येते त्यानुसार असं दिसतंय की 10 जानेवारी 2026 पर्यंत हा 8वा हप्ता खात्यात जमा व्हायला हवा. म्हणजे ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ही तारीख लक्षात ठेवण्यासारखी आहे. बरं, आता पैसे तर येणार, पण ते आपल्या खात्यात व्यवस्थित विना अडथळा यावेत यासाठी काही गोष्टी आपण तपासून घ्यायला हव्यात. एक छोटीशी पण खूप महत्त्वाची चेकलिस्ट आहे. चला त्यावर एक नजर टाकूया.
या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, बँक खात्याची KYC पूर्ण आहे का ते तपासा. दुसरी गोष्ट, आपला जो फार्मर ID आहे तो व्यवस्थित आहे की नाही हे बघा. तिसरं, आपल्या जमिनीच्या नोंदी म्हणजे 7/12 तो अपडेटेड हवा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल नंबर हा आधार आणि बँक खात्याशी जोडलेला असायलाच हवा. यातली एक जरी गोष्ट राहिली ना तरी पैसे अडकण्याची शक्यता असते. आता एक गंमत बघा, म्हणजे या विलंबात सुद्धा एक चांगली गोष्ट लपलेली आहे, एक सकारात्मक बाजू आहे. ती काय आहे ते पाहूया. झालंय असं की हा जो वेळ मिळालाय ना त्याचा उपयोग सरकार पडताळणीसाठी करतंय. म्हणजे काय तर जे अनेक लाभार्थी काही कारणांमुळे मागे राहिले होते, ज्यांची कागदपत्र अपूर्ण होती, त्या सगळ्यांची पडताळणी आता एकाच वेळी पूर्ण केली जात आहे. त्यामुळे आणखी जास्त लोकांना या योजनेचा फायदा मिळू शकेल. आणि याचाच एक मोठा फायदा म्हणजे ज्यांतोच रखडलाय. तर मग प्रश्न हा आहे की हा निधी थांबला का? याचं एकच आणि अगदी स्पष्ट कारण आहे, ते म्हणजे निवडणुका आणि त्यानंतर प्रशासकीय पातळीवर झालेले बदल. म्हणजे नेमकं काय झालं तर बघा, राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर साहजिकच प्रशासकीय कामांची धांदल उडाली. कामांचा क्रम बदलला आणि त्याचा परिणाम म्हणून जे थेट लाभ हस्तांतरण असतं म्हणजे DBT, ती प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली. पण इथे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, आणि ती म्हणजे ही योजना बंद झालेली नाहीये, अजिबात नाही. फक्त पैशांना यायला उशीर होतोय, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही. हो, सगळं मान्य आहे, पण मूळ प्रश्न तोच राहतो, पैसे मिळणार कधी? हाच तर कळीचा मुद्दा आहे नाही का? चला तर मग त्या अपेक्षित तारखेबद्दलच बोलूया. आता जी माहिती समोर येते त्यानुसार असं दिसतंय की 10 जानेवारी 2026 पर्यंत हा 8वा हप्ता खात्यात जमा व्हायला हवा. म्हणजे ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ही तारीख लक्षात ठेवण्यासारखी आहे. बरं, आता पैसे तर येणार, पण ते आपल्या खात्यात व्यवस्थित विना अडथळा यावेत यासाठी काही गोष्टी आपण तपासून घ्यायला हव्यात. एक छोटीशी पण खूप महत्त्वाची चेकलिस्ट आहे, चला त्यावर एक नजर टाकूया. या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, बँक खात्याची KYC पूर्ण आहे का ते तपासा. दुसरी गोष्ट, आपला जो फार्मर ID आहे तो व्यवस्थित आहे की नाही हे बघा. तिसरं, आपल्या जमिनीच्या नोंदी म्हणजे 7/12 तो अपडेटेड हवा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल नंबर हा आधार आणि बँक खात्याशी जोडलेला असायलाच हवा. यातली एक जरी गोष्ट राहिली ना तरी पैसे अडकण्याची शक्यता असते. आता एक गंमत बघा, म्हणजे या विलंबात सुद्धा एक चांगली गोष्ट लपलेली आहे, एक सकारात्मक बाजू आहे. ती काय आहे ते पाहूया. झालंय असं की हा जो वेळ मिळालाय ना त्याचा उपयोग सरकार पडताळणीसाठी करतंय. म्हणजे काय तर जे अनेक लाभार्थी काही कारणांमुळे मागे राहिले होते, ज्यांची कागदपत्र अपूर्ण होती, त्या सगळ्यांची पडताळणी आता एकाच वेळी पूर्ण केली जात आहे. त्यामुळे आणखी जास्त लोकांना या योजनेचा फायदा मिळू शकेल. आणि याचाच एक मोठा फायदा म्हणजे ज्यांचे आधीचे हप्ते सुद्धा अडकले होते ना, त्यांना कदाचित सगळे पैसे एकत्रच